आणि मग त्यानंतर 19 ते 22ला तो जो ब्रेक लागला त्याची क्लच प्लेटच भाऊ कदाचित तुटली होती। ती क्लच प्लेट रिपेअर करून पुन्हा लावायला आपल्याला 2022चा नोव्हेंबर आला आणि त्यानंतर पुन्हा गतिमान सरकार सुरू झालं आणि आता ह्या गती एवढी जोरात झाली की या राज्यातल्या जनतेने विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिली आणि प्रचंड बहुमताचं सरकार या राज्यात आलं। त्यामुळे देवाभाऊंचं सरकार आता थांबत नाही आणि थांबणार नाही ही एक ग्वाही या माध्यमातून या सभागृहाच्या माध्यमातून मी राज्यातल्या तमाम माझ्या 14 कोटी जनतेला देऊ इच्छितो। सभापती महोदय, आमच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी फार स्पष्ट केलं, जनतेच्या प्रति उत्तरदायी असलेलं हे सरकार मिशन समृद्ध महाराष्ट्र हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करणार आहोत। ग्रामीण भागासह शहरी भागाचा समतोल साधत राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा आणि यासाठी देखील हे सरकार। सभागृहाची वेळ 6 वाजेपर्यंत होती, पुढील कामकाज 6:30 वाजेपर्यंत वाढवण्यात येते आणि कृपा करून आपण बाब क्रमांक नमूद करा। करतो सर। सभापती महोदय, राज्यातील शेतकरी, कष्टकरी, गरीब, महिला, तरुण प्रत्येक घटकाचा विकास साधण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे आणि समाजाच्या प्रत्येक माध्यमाला पुढे घेऊन जायच्यासाठी ते कटिबद्ध आहे। सभापती महोदय, मी काही गोष्टी सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितलं की हे झालं नाही ते झालं नाही, मला फक्त या सभागृहाच्या माध्यमातून जनतेसमोर आम्ही काय काय करतो आहोत ते जनतेसमोर आणायचं आणि त्यानंतर बाब क्रमांक आणि पान क्रमांकावरती पण मी येतो। मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेसाठी 3150 कोटी। त्यांनी ठीक आहे, थोडं विश्लेषण केलं तर मूळ मुद्द्यावर येतो। सभासद म्हणून काय भूमिका? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी। मुंबईतील मेट्रो प्रकल्पासाठी राज्य सरकारचं दुय्यम कर्ज आणि समभागासाठी 1212 कोटी। राज्यातील पात्र सहकारी साखर कारखान्यांना मार्जिन मनी म्हणून कर्जासाठी 1204 कोटी। दूध अनुदान योजनेसाठी 758 कोटी। अंगणवाडी कर्मचारी मानधन प्रोत्साहन भत्त्यापोटी 290 कोटी। मोदी आवास घरकुल योजनेसाठी 1250 कोटी। अशा विविध गोष्टी केल्या गेल्या। सभापती महोदय, मी समोर कोणाला उद्देशून बोलत नाही, पण मी आपल्याकडे उद्देशून बोलू शकतो। ज्या वेळेला आरोप होतो त्याच वेळेला त्याचा प्रति आरोप केला जातो। आम्ही राज्याचं सरकार, गतिमान सरकार, खंबीर सरकार, शक्तिशाली सरकार, देशाच्या राज्याच्या विकासासाठी $1 ट्रिलियन पर्यंत पेक्षा मोठं घेऊन जाणारं सरकार। राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी मगाशी राज्यपाल अभिभाषणामध्ये सांगितलं की आम्ही 1.5 ट्रिलियन पर्यंत जाण्याची आमची क्षमता ठेवतो आणि मग अशा सरकारवरती जेव्हा आरोप होत असतील सभापती महोदय, तर मला तुमच्याकडे देखील माझी भावना, माझ्या मनातली गोष्ट, राज्याचं काम, राज्याच्या सरकारचं काम मांडण्याचा अधिकार मला देखील आहे। त्यामुळे आमच्या जाहीरनाम्यात आम्ही 1500 रुपयाचे 2100 रुपये लाडक्या बहिणीसाठी करू म्हटलं। माननीय मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार घेतल्यानंतर त्यांनी तो निश्चितपणे मान्य केला आणि येणाऱ्या काळात तात्काळ 2100 रुपयाचा देखील हप्ता माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जाईल। त्यामुळे सभापती महोदय, महाविकास आघाडी म्हणजे बोलाचा भात, बोलाची कढी हा सर्वसामान्य जनतेला कळून आलंय। त्यामुळे या माझ्या मागण्या ज्या आहेत त्या मी आता आपल्या समोर ठेवतो। पूरक मागणी क्रमांक F2 बाब क्रमांक 65 नगरविकास विभाग, मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रम अर्थात बेस्टच्या सुमारे 15,000 कामगारांना कोविड भत्ता म्हणून कामगारांना 50,000 रुपये देण्यात येतील असे आश्वासन राज्य शासनाने दिले होते। दिलेल्या आश्वासनानुसार उपमुख्यमंत्री व आताचे मुख्यमंत्री यांनी 26 जुलै 2024 रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बेस्टचे तत्कालीन व्यवस्थापक यांना 78 कोटीचा धनादेश सुपूर्द केला। परंतु हे केल्यानंतर देखील महापालिकेकडनं अजून त्या गोष्टीच्या पैशाचा पुरवठा अजून बेस्ट कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये दिला गेला नाही। तर या अर्थसंकल्पामध्ये मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की यासाठी शासनाकडनं विशेष निधी देऊन हा 78 कोटीची फिगर आता 103 कोटी रुपये, आपण ही बेस्टचे चेअरमन राहिलेला आहात त्यामुळे 103 कोटीपर्यंत गेली आहे आणि ती झालेल्या तफावतीमुळे बेस्टमधील फायनान्स डिपार्टमेंटच्या गलतन कारभारामुळे हा डिफरंटची अमाऊंट ज्या वेळेला सँक्शन केली
आणि जी दाखवली गेली यामध्ये फरक जवळजवळ 32 कोटी रुपयाचा फरक होता, 34 कोटी रुपयाचा. त्यामुळे ती फाईल पुन्हा